महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि महादेवाची नगरी सजली आहे। संपूर्ण मंदिर परिसराला विविध फुलमाळांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे। भीमाशंकरच्या देवस्थानच्या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा सुरू आहे। भाविकांची गर्दी आहे। या गर्दीच्या अनुषंगाने देवस्थानच्या वतीने 2 दिवस मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले। भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। देवस्थानच्या वतीने काय व्यवस्था करण्यात आली तर आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सुरेश कौदरे। महादेव नगरी सजली आहे, काय एकंदरीत भावना आहे सगळ्या? श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक संपूर्ण हिंदुस्थानमध्ये एक प्रसिद्ध असं हे क्षेत्र आहे आणि या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या उत्सवाला संपूर्ण हिंदुस्थानमधून भाविक येत असतात, भक्त येत असतात। आम्ही गेले 8 दिवसापासून या ठिकाणी नियोजन केलं आहे। नियोजनामध्ये मग 4 नंबर पार्किंग असेल, 3 नंबर पार्किंग असेल, 2 नंबर पार्किंग असेल, मग पोलीस यंत्रणा असेल, महसूल विभाग असेल, आमचे एस टी महामंडळ असेल आणि देवस्थान असेल, आम्ही सर्वांच्या सहकार्याने आम्ही गेले 8 दिवस हे नियोजन करतो आहे। आणि आपण पाहताय आत्ताच 12 वाजता महापूजा झाली। त्या महापूजेला आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, आमचे आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, खेडचे आमदार आदरणीय बाबाजी काळे साहेब, जिल्हा परिषदेचे सीओ, ही सर्व मंडळी पूजेला उपस्थित होती। आणि पूजा झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने आपण भाविकांना दर्शन खुलं केलेलं आहे। वास्तविक पाहता भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे, इथे इको सेन्सिटिव्ह आहे आणि इथे डेव्हलपमेंट करायला फार अडचणी आहेत, तरीसुद्धा गेले परंपरागत या ठिकाणी आज भाविक येत असतात आणि भाविकांना आम्ही पाण्याची व्यवस्था असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो। भविष्य काळामध्ये या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सुद्धा विकास आराखडा चालू आहे, परंतु त्याला सुद्धा अडचणी आहेत। पाण्याचा सुद्धा या ठिकाणी तुटवडा भविष्यामध्ये पडणार आहे, परंतु आमचे आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अडचणी आहे, जंगल परिसर आहे। भाविक आहेत आपल्यासोबत, काय आज दर्शनाला आलात, काय भावना व्यक्त केली महादेवाकडे? निश्चितच आज महाशिवरात्रीचा दिवस हा खूपच मोठा आहे, कारण महाशिवरात्रीसोबतच आज कुंभमेळ्याच्या स्नानाचाही शेवटचा दिवस असल्यामुळे हा छान योग जुळून आला। प्लस आपण मानतो ॲज अ हिंदू पौराणिक कथानुसार की हा निर्मिती आणि संवर्धनाचा दिवस आहे। शिवाय याच दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी लग्न केलं होतं। सो निश्चितच हे खूप मोठं भाग्य समजते मी की यावेळी मी इथे उपस्थित आहे आणि शंकराची कृपा संपूर्ण आमच्या कुटुंबावर आणि सर्वांवरच असावी। धन्यवाद। काय मागणं मागितलं महादेव? महादेवाकडे असं मागणं आहे की आपल्या सर्वत्र सृष्टीमध्ये व्यवस्थित हे राहावं, नाही सुख समृद्धी लाभावी असं मागणं मागितलं। आणि महाशिवरात्री ही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। शंकराचे भक्त हे पूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या भीमाशंकर येथे येत असतात। भीमाशंकर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मोठं श्रद्धास्थान मानलं जातं, त्यामुळे इथे नतमस्तक व्हायला पूर्ण महाराष्ट्रातनं लोक येतात आणि तसंच नतमस्तक व्हायला आम्ही इथे आलो आहोत आमच्या परिवारासोबत। नक्कीच महादेवाची ही महाशिवरात्रीची यात्रा आहे, याचं वेगळं महत्त्व आहे। भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। त्याच पद्धतीने देवस्थानच्या वतीने ही महादेव नगरी सजवण्यात आली आहे, त्याचाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहित। महादेव नगरीमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। महाशिवरात्री निमित्त हा उत्साह पाहायला मिळतोय, त्यामुळेच महादेव नगरी सजली आहे। भक्तांचा हा उत्साह दुगुणित होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।